नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती। जसं की तुम्हाला माहीतच आहे, या चॅनलवरती मागच्या वर्षी आपण डिप्लोमाची पूर्ण सिरीज कव्हर केली होती। याही वर्षी डिप्लोमाचे ॲडमिशन किंवा बाकीचेही ॲडमिशन हिंदी चॅनलवरती, तर मी बाकीचे ॲडमिशनचा ट्रॅक ठेवतच असतो। या चॅनलवरती आपण स्पेशली डिप्लोमाला महत्त्व देत असतो, परंतु बाकीचेही ॲडमिशन सिस्टीम मराठीमधनं आपण यावर्षी या चॅनलवरती त्या कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करूयात। तत्पूर्वी दोन्ही म्हणजे की डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट मुंबई आणि CET सेल ही दोन्हीही दरवर्षी त्यांच्याच ॲडमिशन सिस्टीममध्ये इंटरेस्टेड विद्यार्थ्यांना किंवा जे विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी कागदपत्रांची एक लिस्ट देत असतात की हेही कागदपत्र जी तुम्हाला मिळवण्यासाठी वेळ लागू शकतं, अशी डॉक्युमेंट्स या कोर्सेसच्या ॲडमिशनसाठी लागणार आहे भविष्यात, आणि तुम्ही ती लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करा। कारण ती मिळवा, कारण असे काही डॉक्युमेंट्स आहेत जे तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला त्या प्रवर्गातून त्या कन्सेशनचा फायदा किंवा असं होऊ शकतं की तुम्हाला ॲडमिशन नाकारलं जाऊ शकतं। म्हणून आपल्याला या सिच्युएशनमध्ये, म्हणजे सध्या आपल्याला तुम्हाला माहितीच आहे पॅन्डेमिकची जी सिच्युएशन आहे, या सिच्युएशनमध्ये तुम्हाला थोडासा वेळही लागू शकतो, थोडासा त्रासही होऊ शकतो, म्हणून तुम्ही आत्ताच तयारीला लागा। इव्हाना काही मुलांनी काढले असतील ती चांगलीच गोष्ट आहे। तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहे ज्याला वेळ लागू शकतो काढण्यासाठी, अशी डॉक्युमेंट त्याची लिस्ट दरवर्षी देत असतं गव्हर्नमेंट। याही वर्षी त्यांनी दिलेले ते आपण बघूया। 11 तारखेच्याच पत्राद्वारे तुम्हाला सर्वांना कळवण्यात आलेलं आहे की शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये जेही काही व्यावसायिक अभ्यासक्रमांना महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन सिस्टीम, जी व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते, डिप्लोमाची डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेटकडनं राबवली जाते, बाकीच्या कोर्सेसची CET सेलकडनं राबवल्या जाते। या दोन्हींनीही तुम्हाला असं कळवलेलं आहे, म्हणजे संचालनालयानेच आपल्याला कळवलेलं आहे की प्रथम वर्ष असेल किंवा डायरेक्ट सेकंड इयर असेल, डिप्लोमाचे जे कोर्सेस आहेत पदविका आपण ज्यांना म्हणतो, ते दोन्ही पण म्हणजे 10वी नंतरचे, 12वी नंतरचे फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयर असे दोन्ही कोर्सेस असतील। इंजिनिअरिंगमधले असतील, फार्मसीमधले असतील, हॉटेल मॅनेजमेंट असेल, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी असेल, या सगळ्यांचे डिप्लोमासाठी जे विद्यार्थी इच्छुक आहेत यावर्षी ॲडमिशन घेण्यासाठी, त्यांच्यासाठी ही डॉक्युमेंटची लिस्ट आहे। तुम्ही त्यातले डॉक्युमेंट तयार ठेवा। तुम्ही त्या प्रवर्गात मोडत असेल तर तुम्हाला ती डॉक्युमेंट लागणार आहेत। तसंच UG इंजिनिअरिंग, म्हणजे आपण त्यांना अंडरग्रॅज्युएट कोर्सेस म्हणतो, ज्याला BE BTech म्हणतो, तसेच डायरेक्ट सेकंड इयर तिथं जाणारे, तसेच फार्मसीचे UGचे म्हणजे B फार्मसी, तसेच त्यांचे डायरेक्ट सेकंड इयरचे फार्मसी, त्याच प्रकारे काही ME MTech बाकीचे जे कोर्सेस आहेत, मास्टर कोर्सेस आहेत, तसेच MBA MCA सारखे जे कोर्सेसचे ॲडमिशन CET सेलकडनं होतात, त्याही विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कागदपत्रांची यादी आपल्याला दिलेली आहे। तर चला, अशी कोणती कागदपत्रे आहेत आता बघूया आपण। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट। जे आरक्षित प्रवर्गामध्ये विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागतं, आणि कास्ट सर्टिफिकेट तुम्ही महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकारी, तुमच्या म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंटला एक सक्षम अधिकारी त्यांना जे देण्याचे अधिकार आहेत। ह्यातले बहुतेक डॉक्युमेंट तुम्ही सेतेवरनं काढू शकाल। तर तुम्ही एव्हाना बऱ्याच विद्यार्थ्यांकडे ते असतीलही, ज्यांच्याकडनंही त्यांनी ते क्रिएट करू शकतात। तुम्ही जर पर्टिक्युलर ज्या कास्ट किंवा ज्या जातींना महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन आहे त्या जातीतले विद्यार्थी त्यांचं कास्ट सर्टिफिकेट बनवू शकतात। बनवून ठेवा, ते आपल्याला ॲडमिशनसाठी लागणार आहे। दुसरं असं आहे की महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र। तर विद्यार्थी मित्रांनो, जात वैधता प्रमाणपत्र ही तुम्हाला लागणार आहे। तर जात वैधता प्रमाणपत्रासाठी ही तुम्हाला काही विद्यार्थ्यांना, म्हणजे इथं समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की जे UG PG डिप्लोमा सोडून जे बाकीचे कोर्सेस आहेत, तुम्हाला तिथं कास्ट व्हॅलिडिटी लागू शकते, तिथं लागणार आहे। इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट जे असे कोर्सेस आहेत तिथे तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहेच। तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी किंवा STचे विद्यार्थी ट्राय व्हॅलिडिटी आपण त्यांना म्हणतो, तर अशा विद्यार्थ्यांना त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र हे काढून ठेवायचंच आहे। त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करा। आता गोष्ट झाली ती 10वी आणि 12वी नंतर जे डिप्लोमाला ॲडमिशन घेतात विद्यार्थी, तर त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला माहीत असेल, ज्यांना माहीत नाही त्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला व्हॅलिडिटीची गरज ॲडमिशन पुरती नसते। ॲडमिशनला तुम्ही कास्ट सर्टिफिकेट सबमिट केलं तरी चालतं, तुमचं ॲडमिशन होऊन जातं। परंतु त्यांनी असं सांगितलेलं आहे की ॲडमिशन झाल्यानंतर तुमचं ज्या कॉलेजला ॲडमिशन होईल त्या कॉलेजतर्फे तुम्ही 1 महिन्याच्या आत तुमचं कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्ही तुमचा अर्ज किंवा प्रस्ताव आपण ज्याला म्हणतो तो सादर करावा। त्याची पूर्ण कार्यवाही जी आहे ती कॉलेज करतं। तुम्ही कॉलेजला फक्त ते सांगायला लागतं की तुमचं जर ॲडमिशन कॅटेगरीमधून झालं तर तुमचा प्रस्ताव त्यांनी कास्ट व्हॅलिडिटीकडे पाठवायचा आहे। आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की आत्ता जरी तुम्हाला ॲडमिशनला कास्ट व्हॅलिडिटी लागत नसलं तरी नंतर तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे। आणि जे विद्यार्थी, कारण एकदा डिप्लोमा झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग किंवा फार्मसीसाठी तुम्ही ट्राय करणार असाल त्यावेळेसही तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागतं। त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस डिप्लोमाला ॲडमिशन घ्याल तेव्हा तुम्ही लगेच तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे तुमच्या कॉलेज थ्रू, आणि ते तुमचं व्हॅलिडिटी तुमचा डिप्लोमा होईपर्यंत तुमच्याकडे आलेलं असेल, जेणे तुम्हाला पुढे त्रास होणार नाही।
आपण आता बघितलं कास्ट सर्टिफिकेट आपल्याला गरजेचं आहे, कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी गरजेचं आहे, जे आपण बघितलं डिप्लोमा सोडून बाकीच्या कोर्सेसला लागणार आहे. तसंच तिसरी जी गोष्ट असते नॉन क्रिमिलियर. आता नॉन क्रिमिलियर सर्वच कॅटेगरीला लागू नसतं. नॉन क्रिमिलियर हे SC आणि ST सोडून बाकीच्या कॅटेगरीना लागू असतं, म्हणजे की NT-VJ असतील, NT-VJचे जे प्रवर्ग आहेत ते असतील, SBC असतील, OBC असतील, या विद्यार्थ्यांसाठी लागतं. SC ST सोडून बाकीच्या कॅटेगरीसाठी लागतं. बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा गैरसमज असतो की EWS पण कॅटेगरी आहे. तर EWS कॅटेगरी ही रिझर्व कॅटेगरीमध्ये नाही आहेत, ते वेगळा प्रवर्ग आहे, ते कन्सेशनच्या प्रकारे, त्याच्यामुळे तुम्हाला तिथं कास्ट व्हॅलिडिटी वगैरे डॉक्युमेंट तिथं तुम्हाला लागणार नाहीत. नॉन क्रिमिनल वगैरे तुम्हाला लागणार नाही, तुम्हाला फक्त EWSचं सर्टिफिकेट लागेल. तर इथं हा कन्फ्युजन नको. जे कॅटेगरीमध्ये स्टुडंट आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल SC ST सोडून, नॉन क्रिमिनल ही जी गोष्ट आहे ती SC आणि ST कॅटेगरीचे स्टुडंट सोडून बाकीच्यांना लागणार आहे, की ज्याची व्हॅलिडिटी असणार आहे 31 मार्च 2022 पर्यंत जे व्हॅलिड आहे असं तुमच्याकडे नॉन क्रिमिनल काढलेलं असायला पाहिजे. ऑलरेडी मार्च होऊन गेलेलं आहे, तुम्ही आता अप्लाय करू शकता आणि नॉन क्रिमिनल काढून ठेवू शकता पुढच्या वर्षासाठी. दुसरी गोष्ट ध्यानात घेण्याजोगी अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, की बऱ्याच मुलांना असं, बरेच विद्यार्थी असे जे की महाराष्ट्राबाहेरचे आहेत परंतु ते इथे शिकतात, इथे राहतात, परंतु त्यांच्याकडे जे कास्ट सर्टिफिकेट असतं ते बाहेरच्या राज्यातलं असतं, तर ते कास्ट सर्टिफिकेट चालणार नाही. तुमच्याकडे डोमेसाईल महाराष्ट्राला पाहिजे, कास्ट महाराष्ट्रातल्याच सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेलं पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी ही महाराष्ट्रातल्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी, सक्षम समितीने ती व्हॅलिड केलेलं असावं, तरच तुम्हाला आरक्षणाचा फायदा घेता येईल. पुढची गोष्ट जी आहे की ती डोमेसाईल सर्टिफिकेट. डोमेसाईल सर्टिफिकेट विद्यार्थी मित्रांनो सर्वच विद्यार्थ्यांना लागणार आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला आता डोमेसाईल सर्टिफिकेटला काही पर्याय असतात, काही ॲडमिशन सिस्टीममध्ये काही पर्याय असतात, जसं की डोमेसाईल तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रात तुमचं बर्थ झालं हे जर डॉक्युमेंट सिद्ध करत असेल आणि तुम्ही क्वालिफाईंग एक्झाम महाराष्ट्रातून झाले असेल तर डोमेसाईल तुम्ही ते त्याच्या जागी तुम्ही डोमेसाईलच्या ऐवजी तुमचं बर्थ सर्टिफिकेट सबमिट करू शकता. बऱ्याच वेळेस असं होतं की काही ॲडमिशन सिस्टीम तुम्हाला तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती बर्थ प्लेस जे आहे, तुमचा जन्माचं जे स्थळ आहे ते जर महाराष्ट्रातलं असेल तरीही ते चालतं. त्याच्यामुळे पण डोमेसाईल काढलेलं चांगलं. जर असेल तुमच्याकडं, जर इझिली तुम्ही बाकीच्या डॉक्युमेंटला अप्लाय करणार असेल तर डोमेसाईलसुद्धा काढून घ्यायला काही हरकत नाही. चला पुढे आपण वळूया की इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट कोणाला लागणार आहे? इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे TFWSसाठी. इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला नॉन क्रिमिनलसाठी सुद्धा लागणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट हे नॉन क्रिमिनलवाल्यांनाही लागणार आहे. इन्कम सर्टिफिकेट हे तुमच्या EWSसाठी सुद्धा लागेल आणि EWSसाठी इन्कम सर्टिफिकेट नाही, तुम्हाला EWS सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन वेगळं करायला लागेल, पण TFWSसाठी सुद्धा तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. इन्कम सर्टिफिकेट कोणाकोणाला लागणार? ज्यांना TFWSमधून ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ज्यांना नॉन क्रिमिनल काढायचे त्यांना नॉन क्रिमिनलसाठी इन्कम सर्टिफिकेट लागेल, तर तुम्हाला हे इन्कम सर्टिफिकेटसुद्धा काढून ठेवायचं आहे. तर त्याच्यानंतर पुढचं असं डॉक्युमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो EWS, ज्याचे की आत्ताच आपण बोललो EWS. तर EWSमधून ज्यांना ॲडमिशन घ्यायचे 10% ज्या एक्स्ट्रा जागा असतात तुमच्यासाठी, ज्या की खुल्या वर्गांसाठी असतात, खुल्या वर्गातले विद्यार्थी EWSचे सर्टिफिकेट काढू शकतात. हा जो आपला कन्फ्युजन होतं मागच्या वर्षी की SC-BCच्या स्टुडंटला काय, तर आता तो प्रश्नच मिटलेला आहे. आता सर्वच विद्यार्थी ते आहेत जे EWSमध्ये मोडतील, म्हणजे जे मराठा आरक्षणाचा जो प्रश्न होता त्यातले सर्व जे विद्यार्थी आता EWSमध्येच मोडतील, त्यांना EWSचं सर्टिफिकेट काढायला लागेल. तर EWS सर्टिफिकेट तुम्ही आत्तापासूनच काढून घेऊ शकता, कारण आता आर्थिक वर्ष संपलेलं आहे. पुढच्या आर्थिक वर्षासाठी तुम्ही आता लवकरच अप्लाय करू शकाल आणि या पॅन्डेमिकच्या परिस्थितीमुळे थोडासा उशीर होऊ शकतो, तर ॲडमिशन सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही ही डॉक्युमेंट काढलेली कधीही चांगली. जे विद्यार्थी पर्सन्स विथ डिसेबिलिटी आहेत किंवा ज्या डिसेबिलिटी कॅटेगरीमध्ये मोडतात त्यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र काढून ठेवायचं आहे. आता बरेच मला असं वाटतं मागच्या वर्षीपासून काही ऑनलाईन सिस्टीम त्यांनी केलेली आहे, ऑनलाईन तुम्हाला डिसेबिलिटी सर्टिफिकेट मिळतं, तर तुम्ही ते काढून ठेवू शकता. त्याचा फायदा तुम्हाला ॲडमिशन सिस्टीममध्ये होईल. 40%पेक्षा जास्त ज्यांच्याकडे अपंगत्वाचं प्रमाणपत्र आहे त्यांनी आता नवीन ॲडमिशन सिस्टीमनुसार जी काही समित्या ठरवलेल्या आहेत, तुम्ही मागच्या वर्षीचं ब्रोशर जर रेफर केलं तर तुम्हाला कळेल की महाराष्ट्रामध्ये जे काही 2-3 समित्या ठरवल्या आहेत, जसं की मुंबईला असेल, मला असं वाटतं मुंबईला एक आहे, असे काही समित्या ठरवल्या त्यांच्याकडनंच तुम्हाला ते काढायचं आहे. तर ती तुम्ही जी प्रोसेस आहे ती कंप्लीट करा. ह्याच्याबाबत काही अडचणी असेल तर कमेंट्समध्ये विचारा, आपण त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात. पुढचा आहे की डिफेन्स, जे मुलं डिफेन्समध्ये येतात, डिफेन्स कॅटेगरीमध्ये येतात, त्यांना डिफेन्सचे फॉर्मॅट जे असतात ते माहिती पुस्तिकेत मिळतात, म्हणजे इन्फॉर्मेशन ब्रोशर इश्यू केलं की त्याच्यामध्ये असतात. मागच्या वर्षीच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये ते फॉर्मॅट असतील, तेच फॉर्मॅट असतात, त्याच्यामध्ये फारसा बदल होत नाही. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमच्या जे सर्व्हिस प्रोव्हायडर असतात किंवा जे सर्व्हिस जिथं तुम्ही सर्व्हिस करता, ज्या लोकेशनला तुम्ही सर्व्हिस करता महाराष्ट्रामध्ये, तिथून तुम्हाला त्याचे डिफेन्स सर्टिफिकेट प्रोफार्मा, एक विशिष्ट प्रोफार्मा असतो, एक फॉर्म असतो थोडक्यात
थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्याच्यावर तुम्हाला त्यांना सही शिक्के आणायचे असतात. हे तुम्ही इझिली मिळवू शकता. दुसरं मायनॉरिटीचं आहे की मायनॉरिटीचं पण तुम्हाला ह्याच्याबाबत पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोळ असतो की मायनॉरिटी सर्टिफिकेट म्हणजे नेमकं कुठनं काढायचं आणि कसं काय काढायचं. तर मायनॉरिटीच्या त्या प्रकारावरती अवलंबून आहे. तुमच्या LCवरती जर मायनॉरिटी मेन्शन असेल तर कित्येक वेळेस ते चालतं, किंवा मग प्रोफार्मा ओ तुम्हाला ते प्रोव्हाइड करतात, किंवा दुसरा कोणता प्रोफार्मा असेल ते प्रोव्हाइड करतात. त्याच्यात तुम्ही तो प्रोफार्मा तुम्ही तुमच्या स्टॅम्प पेपरवर बनवला तरी चालू शकता. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फारशी तुम्हाला अडचण येणार नाही की मायनॉरिटीतून मी कसं डॉक्युमेंट काढू, तर त्याच्याबद्दल तुम्हाला फारसा प्रॉब्लेम येणार नाही. हे 2-3 डॉक्युमेंट असतात ते चालतात. ते तुमच्या मायनॉरिटीवरती अवलंबून असतं की तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲडवाईस त्यांनी केलेला आहे की आधार क्रमांक आणि त्याच्या संलग्नित बँक खातं काढून ठेवा. म्हणजे तुमच्याकडे तुम्हाला ज्यावेळेस ॲडमिशन तुम्ही घेता, फीमध्ये कन्सेशन घेता, त्याच वेळेस तुम्हाला स्कॉलरशिपसाठी सुद्धा फॉर्म भरायला लागतो. आणि स्कॉलरशिप फ्रीशिपसाठी फॉर्म भरण्यासाठी आधार क्रमांक तुमचा स्वतःचा तुमच्याकडे असणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला आधारही काढायचं आहे. त्याच्यानंतर आधारला कनेक्टेड बँक खातंही तुमचं पाहिजे, कारण तुमच्या त्याच खात्यामध्ये DBT थ्रू स्कॉलरशिप आणि फ्रीशिप जमा होणार आहे. त्याच्यामुळे तेही तुम्हाला आवश्यक आहे. ज्याचा आधार नसेल त्यांनी पटकन काढून घ्या. ज्यांच्या आधारला बँक त्यांची कनेक्टेड नसेल, मोबाईल कनेक्टेड नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टी करून घ्या. म्हणजे तुम्हाला OTP आणि बाकीच्या गोष्टीसाठी प्रॉब्लेम येणार नाही. या व्यतिरिक्तही बरेचसे काही डॉक्युमेंट्स असतात, पण ते तुम्ही इझिली, जसं की 12वी नंतर पास झाले की तुम्हाला मार्कशीट सर्टिफिकेट मिळतं, कॉलेज सोडलं की लिव्हिंग सर्टिफिकेट मिळतं, जे तुम्हाला सबमिट करायचे. ज्या मुलांचा गॅप आहे तुम्ही एका वकिलाकडनं 2 मिनिटामध्ये गॅप सर्टिफिकेट बनवून घेऊ शकता. त्याच्यामध्ये काही अडचण तुम्हाला येणार नाही. बाकीचे डॉक्युमेंट तुम्ही इझिली मिळू शकतात. मेन जो प्रॉब्लेम येतो ॲडमिशन सिस्टीममध्ये, जो मेन प्रॉब्लेम असतो विद्यार्थ्यांना, तो असतो कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटीचा आणि मागच्या वर्षी थोडासा गोंधळ झाला होता EWS सर्टिफिकेटचा, पण मला वाटतं तुम्ही जर यावर्षी काढून ठेवलं तर तो प्रॉब्लेम येणार नाही. फक्त कास्ट व्हॅलिडिटीला खूप उशीर लागतो आणि त्याच प्रमाणपत्राचा बराचसा वेळेस प्रॉब्लेम होत असतो. मुलांना ॲडमिशनमध्ये टांगवून राहायला लागतं आणि त्यांचं मग तो बराच प्रॉब्लेम होतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना मानसिक ताणही होतं. त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी प्रयत्न करायला काही हरकत नाही. त्यांच्याकडे एक तुम्हाला सूचना पण देण्यात आली की 2016-17 मध्ये अशी घटना घडली होती की काही विद्यार्थ्यांनी काय केलं होतं की डॉक्युमेंट सबमिट करताना काही कास्ट व्हॅलिडिटी, काही डिसेबिलिटी अपंगत्वाचं प्रमाणपत्र जे आहे ते काही जणांनी नॉन क्रिमिलियर, सगळ्यात जास्त मला असं वाटतं की काही कास्ट सर्टिफिकेट, मला असं वाटतं काही व्हॅलिडिटी आणि काही मार्कशीटसुद्धा ह्या बनावट सापडल्या होत्या 16-17 मध्ये. तर त्याच्यामुळे त्यावेळेस भरपूर प्रॉब्लेम झाला होता. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांचं ॲडमिशनही कॅन्सल केलं गेलं होतं त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर म्हणून तुम्हाला एक त्यांनी इशारा दिलेला आहे की असं काही करण्याच्या फंदात कुणीही पडू नये कृपा करून. जे तुमचे ऑथेंटिकेटेड डॉक्युमेंट आहेत तेच तुम्ही सबमिट करावेत. त्याच्या कॉपी बनवण्याच्या किंवा डुप्लिकेट डॉक्युमेंट बनवण्याच्या, डॉक्युमेंट मिळतच नाही म्हणून कसं तरी मिळवायचा तुम्ही प्रयत्न करू नये. एक वैधानिक मार्गानेच तुम्ही डॉक्युमेंट ॲक्वायर करावं, डॉक्युमेंट घ्यावं आणि ते सादर करावं. याच्यासाठी तुम्हाला एक रिक्वेस्ट आणि इशाराही या CET सेलकडनं किंवा DT कडनं देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त तुमच्या काही क्वेरीज असतील डॉक्युमेंट रिलेटेड तर कृपया तुम्ही कमेंट्समध्ये विचारा. आपण येणारे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेलच. जसे येईल तसे. व्हिडिओ मोठा झाल्यास मी त्याच्याबद्दल क्षमा मागतो. थांबू येथे. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काही अपडेट आला तर मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. शुभरात्री.